जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना अवघे 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्वच ठिकाणी उमेदवारांचा प्रचार जो आहे तो जोरात सुरू असताना पाहायला मिळतो. मी आता पुण्याच्या भोर तालुक्यात आलेलो आहे आणि पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली कार्यगणातून माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे हे खरं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहेत आणि आता जर पाहिलं ते घरोघरी जाऊन गावागावात जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत, नागरिकांशी संवाद साधत आहेत. थोपटे कुटुंबाला खरं तर मोठा राजकीय वारसा आहे आणि खरं स्वरूपा थोपटे या पहिल्यांदाच रिंगणात उतरलेले आहेत. माझ्यासोबत आता स्वरूपा थोपटे आहेत. वहिनी, तुम्ही मोठा राजकीय वारसा तुमच्या कुटुंबाला आहे, मात्र निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही पहिल्यांदाच उतरलेत. काय भावना, कशा प्रकारे चालू आहे सध्या प्रचार? खरं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी मला जनतेतूनच उमेदवारी मिळालेली आहे. सर्वसामान्य लोकांच्या आग्रहास्तव आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आज माझी उमेदवारी भारतीय जनता पार्टीमधून मिळालेली आहे. आणि खरं तर हा 20 गाव खोरं किंवा 40 गाव खोरं जर बघितलं तर आदरणीय थोपटे साहेबांचा बालेकिल्ला समजला जातो. गेली 50 वर्ष ह्या भागाने थोपटे कुटुंबियावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं आत्ताच्या हे इलेक्शनला भारतीय जनता पार्टीमधून मला उमेदवारी दिलेली आहे. मध्यंतरी आपल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आले होते आणि त्यांनीसुद्धा आपल्या जनतेला, आपल्या तालुक्यातील सर्वच जनतेला सांगितलेलं होतं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये MIDC जो मुद्दा बरेच दिवस प्रलंबित आहे तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणि MIDCसाठी प्रयत्न करू असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आणि त्यासाठी आदरणीय दादा हे पाठपुरावा पण करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते काम होईल. गेले काही दिवस 4-5 दिवस तुम्ही फिरताय प्रचारासाठी. नागरिकांचा प्रतिसाद पाहून विजय निश्चित आहे असं वाटते का? हो, अतिशय वातावरण एकदम चांगलं आहे आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता आमच्या आज प्रचारामध्ये सामील आहे. मोठ्या बहुसंख्येने महिला भगिनी आमच्या प्रचारात आहेत. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये एक चांगलं आणि आनंदाचं वातावरण आहे. महिलांचे कुठले प्रमुख प्रश्न सोडवायचे, काय महिलांच्या प्रतिक्रिया? महिलांचे आता तर आम्ही आरोग्यावरती आमचं काम चालूच आहे. महिलांसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही बचत गटाच्या माध्यम असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल ह्याच्यासाठी मी काम करणार आहे. तर पंचायत समिती गणातून चव्हाण साई सुधारला विजयाची गॅरंटी वाटते का? विजय निश्चित आहे का तुमचा? हो आहे. आपण पाहतोय की विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती स्वरूप थोपटे आणि त्यांच्यासोबत लढणाऱ्या चव्हाणताईंनी दिलेली पाहायला मिळते. खरं तर 2 दिवसापूर्वी अजित पवार यांचं निधन झाल्याने अगदी साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता इकडे प्रचार चालू असल्याचा दिसतंय आणि तशाच पद्धतीचा प्रचार सुद्धा हे भाजपचे उमेदवार आहेत स्वरूपताई थोपटे ह्या सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.